अमर रहे, अमर रहे, कर्डिले साहेब अमर रहे, अमर रहे, अमर रहे, कर्डिले साहेब अमर रहे। राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी प्रचंड मताधिक्यानं दणदणीत विजय मिळवला आणि राजकीय मैदानही गाजवलं। या विजयानं कर्डिले कुटुंबियांमध्ये भावनिक वातावरण पसरलं असून मतदारांनी दिलेल्या भरघोस पाठिंब्यामुळे हा विजय अधिकच खास ठरलाय। विजयानंतर अक्षय कर्डिले यांनी थेट आपले वडील दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेत अभिवादन केलं। वडिलांच्या आठवणींनी भारावलेल्या या क्षणी वातावरण अत्यंत भावनिक झालं होतं। अमर रहे, कर्डिले साहेब अमर रहे, अक्षय दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अमर रहे, कर्डिले साहेब अमर रहे। कर्डिले साहेब अमर रहे, अमर रहे, अमर रहे, कर्डिले साहेब अमर रहे, अमर रहे, अमर रहे, कर्डिले साहेब अमर रहे। हो काय अरे यार आपण काय करू त्यानंतर घरी परतताच कर्डिले कुटुंबियांनी त्यांचं स्वागत केलं। यावेळी सर्वांच्या नजरा खिळल्या त्या त्यांच्या आई अलका कर्डिले यांच्याकडे। मुलाच्या विजयाचा आनंद आणि पतीच्या आठवणींचा भावनिक संगम होताच त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले। कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांना मिठी मारत हा ऐतिहासिक क्षण साजरा केला। राहुरीतील मतदारांनी कर्डिले कुटुंबावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत अक्षय कर्डिले यांना विधानसभेत पाठवले। येणारच होते अक्षयला जागा त्यांची, पण आज त्यांनी सगळी जागा अक्षयला खुर्चीत देऊन टाकली। तर सगळ्यांना लय आनंद झाला, समाधान साहेबांची सुद्धा लय आनंद झाला। साहेब आता जशी साहेबांनी वाटचाल ठेवली तसंच अक्षय पण होणार आहे। सगळ्यांची जनतेची सेवा करतात साहेबांनी अक्षयला खुर्ची दिली। अक्षय दादा साहेबांनी जी सेवा केली ते सगळ्यांची जनताची सेवा करणार। या विजयामुळे स्थानिक राजकारणात नवा अध्याय सुरू झाल्याची चर्चा आता रंगू लागली आहे। महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन,
अहिल्यानगर.